चाकूर येथील आमरण उपोषणाचा 10वा दिवस, आंदोलन तीव्र, आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे प्रशासन अलर्टमोडवर. चाकूर, दि. 29 जुलै 2026, चाकूर नगरपंचायत कमानीसमोर विविध जनहिताच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या श्री बालाजी पाटील चाकूरकर यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस असून, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आज आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चाकूर नगरपंचायत कमानीवर चढून अनोखे आंदोलन केले. शेतकरी संगमेश्वर भीमाशंकर तोंडारे आणि भागवत वीरभद्र शंकर यांनी हे आंदोलन करत जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच घरकुल, सिंचन विहीर, गायगोठा व विहीर योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याची तीव्र भावना व्यक्त करून रवी पटणे व अभिजित कांबळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवत हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या गंभीर घटनेनंतर तालुका व जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, उपोषणासंदर्भात तातडीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी सांगितले. उपोषणकर्ते श्री बालाजी पाटील चाकूरकर यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात असून, जनहिताच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन हे आंदोलन शांततेत संपवावे, अशी मागणी आंदोलनस्थळी उपस्थित नागरिक, शेतकरी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.